मित्रांनो ही आहे आपली लालपरी आणि लालपरी आपली फायनली गावी आली आहे आणि आता ही कायमस्वरूपी गावी राहणार. हे काम आहे मला, हे बघा हे स्क्रॅचेस मला काही करून घालवायचे आहेत किंवा हे हा जो पार्ट समजा भेटला वेगळा अलग तर मग चेंजेस करून घेणार. मित्रांनो आपला मकर तयार झाला आहे, केळीचा मकर. आणि काल रात्रीपासून काम चालू होतं. खूप मोठं प्लॅन होतं की अयोध्या राम मंदिर बनवायचं, पण जागे अभावी आम्ही थोडंसं ते मग चेंज केला प्लॅन. आणि जागा खूप लागणार होती त्यामुळे आम्ही थोडंसं नॉर्मल जे मंदिराचं स्वरूप असं दाखवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हलिस्ट सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ होते कारण मला वाटतं मुंबईनंतर आल्यानंतर मी व्हिडिओज बनवला नाही कारण 2 दिवस राहिलो, परत मुंबईला गेलो. प्लस आल्यानंतर ना एवढं म्हणजे तब्येत डाऊन होती की आत्ता आता बरं वाटतं. आणि आज गणपतीचा 9वा दिवस आहे आणि आता 9व्या दिवशी मी व्हिडिओ बनवते म्हणजे विचार करा. आणि एकदम मोड्याने मला एकदम डाऊन करून टाकलेलं, ताप वगैरे खूप आणि म्हणजे इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे आत्ता थोडं बरं वाटतं. आणि आज आमच्याकडे पूजा आहे 9व्या दिवशी आणि आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि भटजी काका आता 10 वाजता येणार आहेत. त्यामुळे बायको आता रेडी झाली आहे माझी, फक्त मी व्हायचा रेडी बाकी आहे. मी म्हटलं थोडा वेळ आहे तोपर्यंत आपण म्हटलं मंदिरामध्ये जाऊन येऊ, पाया पडून येऊ. आता सध्या आपली सौम्या एकदम टकाटक तयार झालेली आहे मस्तपैकी. फक्त नाकात अजून नथ नाही घातली आहे, नाकात नथ घालायची. आणि बायको तर एकदम रेडी आहे फुल नऊवारी नेसून. आणि माझी पण तयारी अजून बाकी आहे. मी तर नॉर्मल सदरा आणि लेंगा बस. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण गेल्या वर्षी जसा होता म्हणजे पूर्ण दिवस पाहुणे मंडळी येतील. सकाळची पूजा आहे 12 वाजेपर्यंत संपेल आणि दुपारनंतर आपली सगळी भजनं चालू होतील. रात्री म्हणजे त्याचं टाईम नाही काय, 12-1-3 वाजतील भजनाला. त्यामुळे आजचा दिवस हा खूप मस्त आहे आणि मजा येणार आहे. पाऊस पण नाही आहे, ऊन आहे आता खूप, कारण पाऊस अधूनमधून चालू आहे गावी, पण एवढा पण काही कंटाळा दिला नाही यावर्षी जसा गेल्या वर्षी दिला तसा. त्यामुळे मजा येणार. आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे की आपली जी लालपरी होती ती आता मी कायमस्वरूपी गावी घेऊन आलो आहे. मग ती पण तुम्हाला दाखवतो आणि ती कशी घेऊन आलो मी तुम्हाला सांगतो. पहिल्या आधी मंदिरात जाऊ, बत्तीवात करू. आणि कारण बत्तीवात करून आम्हाला पटापट जायचं आहे घरी, कारण भटजी काका आले ना मग आम्ही फुल बिझी असणार. त्याच्यामुळे म्हटलं पटापट आधी पहिलं बत्तीवात करून येऊ. हे बघा, हे पप्पा माझे झाडू मारत आहेत आणि मम्मी इथं उभी आहे. बघा नमस्कार, मी सौम्य सिद्धेश. बघा इकडे खाली जाऊ, कुठे दाखवतं झाडू मारतात. आता झाडू मारतात. आम्ही हळदी कुंकू लावायला चाललो. आता फिरव कॅमेरा. तिकडे कुठे हो? तो तिथे व्हाईट वाला, व्हाईट पांढऱ्या कलरचा असणार तिथे काय ते दगड तो वरती होतो. आणि बघा मम्मी इथे चढते. जावर काय नाही म्हणून चप्पल जावं असतं थोडा. हा मम्मी इथे स्ट्रेट पकड, जाऊ नका, हलवू नको. इकडे तुळशी घालून. हे काय झालं? काय नाही, असू दे. तू असं करू नको, असं पकड. हा स्ट्रेट. ब्लॅक झालं. राहू दे, ते दिसणार. जा. नाही, बघा कसं झालंय. राहू दे, ते चालू आहे, तू चालू आहे. हे बघा आता मम्मी हे म्हणजे ही तुळशी आहे तिथे कुंकू लावते. हे बघा इथे ना पुढे. हे बघा तुळस,
हे इथे भजन करतात. आता इथे म्हणजे झाडे आलेत. तर अशा प्रकारे ह्या वर्षी कुठे ॲक्च्युली गेलोच नाही गणपतीला. दरवर्षी जातो, फक्त मामाकडे एकदा गेलेलो आणि त्याच्यानंतर मी परत मुंबईला जाऊन 3 दिवसापर्यंत रिटर्न आलो. त्याच्यानंतर कुठेच नाही. आणि आता थोडा पाऊस कमी आहे आणि आपलं गावचं वातावरण बघा सध्या पावसानंतर एकदम कसं ग्रीनरी फुल, एकदम गवत कसं हिरवं गार झालं इकडे या साईडला. नाही तर मेमध्ये एकदम इकडे काहीच नसतं. आता बघा आज थोडा पाऊस कमी आहे, आज ऊन आहे थोडं, पण बरं आहे ऊन आहे ते, नाही तर पाऊस कंटिन्यूस कंटाळा येतो खूप. हां नाही तिकडे त्याकडे मग व्हिडिओला सांगितलं. तर आपल्या अनंत चतुर्थी दिवशी गणपती जातो. 11 ते 1 दिवस मी राहणार आणि 19ला मी निघणार आहे. त्याच्यामुळे ॲडव्हेंचरमध्ये आपल्याला आता पेट्रोल पण कमी आहे आणि आपल्या कारण ते इथे पॉवरचं पेट्रोल भेटत नाही आपल्या गावी. पॉवरचं पेट्रोल डायरेक्ट भेटतं कुडाळला. त्याच्यामुळे मी आता सध्या पेट्रोल भरलं नाही आणि तिला कुठे काढलीच नाही, कारण लालपरी आल्यानंतर फक्त लालपरीलाच फिरवतो आहे मी. आणि आता ती लालपरी फक्त आता इथेच राहणार आहे आणि ते पप्पा आता चालवणार आहेत. त्याच्यामुळे तिला आता इथेच जाताना ॲडव्हेंचर घेऊन मी जाणार एकटाच, कारण बायको वगैरे जाणार ट्रेनमधून. कारण येताना पण ती लालपरीवरूनच आली आहे. आम्ही ॲक्च्युली लालपरी घेऊन आलो बाय रोड चालवत, त्यामुळे येताना ती माझ्यासोबत आलेली. आम्ही बरोबर रात्री निघालेलो 11 वाजता, घरी पोचलो 12 वाजता दुपारी. पण मजा आली लालपरीवरनं. दुसऱ्यांदा तिला घेऊन आलो, पण ते रात्री. आता तिला दिवसाला यायचं आहे. हां आता मी चाललो आहे आजोबांच्या मठामध्ये बत्तीवाद करायला. चला आज पाऊस नाही आहे. हो हां आंबे ना आंबे आता मे मध्ये. 7 स्वरांनी केली प्रार्थना. तुझू भाई तिकडे बसलो रत्नागिरी आलो नाही, इकडे गोप्रो झूम म्हणा नाही रे, नाही तर झूम झाला असतं त्या झूम केलं असतं. आता हे व्हिडिओ या नंतर दुपारी. हा काय फोन म्हणजे बघ तर मी हे करतोय मेसेज पोचोक सांगते तुझ्यापर्यंत, तोपर्यंत चार्ज कर जरा फोन. गेली तुम्हाला बरोबर लवकर चल, बिस्किट देते. तर मित्रांनो ही आहे आपली लालपरी आणि लालपरी आपली फायनली गावी आली आहे आणि आता ही कायमस्वरूपी गावी राहणार. मस्त की तिला येताना सर्व्हिसिंग वगैरे केलं, ऑइल वगैरे चेंज केलं आणि घेऊन आलो आहे. आता ही आपली ॲडव्हेंचर, ही आपली लालपरी आता पप्पा चालवणार आहेत. पप्पांना बोललो हे नको तर तुम्ही काढून टाका, कारण त्यांना काय तशी गरज नाही. आणि ही आपली ॲडव्हेंचर मस्त की वॉश करून घेऊन आलो आहे. आणि आता गेल्यानंतर हे काम आहे मला, हे बघा हे स्क्रॅचेस मला काही करून घालवायचे आहेत, किंवा हे हा जो पार्ट समजा भेटला वेगळा अलग तर मग चेंजेस करून घेणार. बाकी तो की बाकी कुठे स्क्रॅचेस नाही आलेले. आणि इथे थोडंसं खर्चटलं इथे, तर हे काय गरज नाही, पण बघू शक्यतो मी नवीन टाकणार आहे कारण खूपच खराब झालं आहे. आणि आता ॲडव्हेंचर खूप दिवस जागेवर आहे, 4-5 दिवस कुठे घेऊन नाही गेलो तिला. आता डायरेक्ट मुंबईला आपला जेव्हा आपण जाऊ तेव्हा डोंबिवलीला. आणि आपली काकांची ॲक्टिवा. अशा काही आपल्या घरात आता 3 गाड्या उभ्या आहेत आणि आता भरज्या का येतील थोड्या वेळात, तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ पहिली पटापट. तर मित्रांनो आपला मकर तयार झाला आहे, केळीचा मकर. आणि काल रात्रीपासून काम चालू होतं. खूप मोठं प्लॅन होतं की अयोध्या राम मंदिर बनवायचं, पण जागे अभावी आम्ही थोडंसं ते मग चेंज केला प्लॅन. आणि जागा खूप लागणार होती, त्यामुळे आम्ही थोडंसं नॉर्मल जे मंदिराचं स्वरूप असं दाखवलेलं आहे देखावा. त्यामुळे आवडलं तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला मकर आम्हाला कसा वाटला. आणि आपला हा गणपती बाप्पा बरोबर आपला गणपती बाप्पा 3-3.5 फुटाचा आहे आणि पूर्ण मातीचा. त्यामुळे मातीचा गणपती आमचा खूप वजन असतो, त्यामुळे ह्यावर्षी मूर्ती खूप छान आहे. आणि तुम्हाला पण कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण गणपती बघायला नक्की या. आता झालेली आहे पूजा वगैरे सकाळी सगळं. तनू दीदी मला वाटतं पूजा करायला आली आहे म्हणून थांबली आहे, मी शूट करतो.
त्याच्याकडे आपले आता भटजी का आल्यानंतर पूजा चालू होईल. काही नको 2 मिनिटं बसले फक्त भाऊ. पान पान सोडलं का खाते पण नको म्हणजे जाऊन जाऊन पान खाऊन खाऊन कंटाळ. हो सारख्या सारख्या पान दाशीत तर आणि सगळा गोड. हो कसं वेळेसारखं मोठच ना आधी पडली मग घरात शेवट भरली आबा उठणार आबाकडे जाऊन येईल मी आता. माझ्याकडे हारे लागत बापा का बघा तुमच्याकडे. अमरीशाकडे बघते आता का अमरीशाकडे माईक लाव हे माईक लावा रे बाबा आता
मधोक्षजाय नमः नारदाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः वरदमूर्तये नमः गणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो ईश्वरदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अविघ्नमस्तु सुमुखशैकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो मोदीने आमची वाटच लावली पैसे दिले मग असं देता फुकट आता बहिणींना पैसे वाटतात जमिनी पाणी ओतून घ्या अभिषेक करायचा मूर्तीवर पाणी गाडीत लावायचं आता हा अभिषेक सुप्रतिष्ठमस्तु मुहूर्तमस्तु ती मूर्ती आता जरा धुवा पाणी घालून पुसा उत्तर लावा सांगाय सपदेवारदेवताभ्यो नमः वस्त्रगोत्रार्धैरार्वादवैनय नमः महेन्द्राय नमः वसुदाय नमः वसवे नमः एकरूपाय नमः बृहद्रूपाय नमः केशवाय नमः नारायणाय ब्राह्मणाच्या घरी आला. घराबाहेर मोळी ठेवून पाणी पिण्याच्या उद्देशाने तो आत आला. तेव्हा ब्राह्मण कोणते तरी व्रत करीत असल्याचे त्याने पाहिले. त्याने ब्राह्मणाला वंदन केले व विचारले की हे प्रभो, आपण हे कोणते व्रत करीत आहात? या व्रतामुळे कोणते फळ मिळते ते मला सविस्तर सांगा. त्या ऐकून ब्राह्मण म्हणाला, सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण करणारे हे श्री सत्यनारायण नावाचे व्रत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने मी आज धनधान्य समृद्ध होऊन सुखी आहे. त्या
सो अशा प्रकारे मित्रांनो आपल्या पूजेची समाप्ती झाली आणि आता वाजले 4 संध्याकाळचे आणि आत्ताच मी सदरा वगैरे काढून थोडासा फ्री झालो. म्हटलं जरा बाहेर जाऊन मोकळी हवा घेऊ जरा, कारण घराला आता कसं डेकोरेशन केल्यामुळे ना फॅन वगैरे आम्ही काढून ठेवले, त्यामुळे गरम खूप होतं. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ व्हायला वगैरे जरा हाक मारून येऊ, कारण की व्हिडिओ व्हायचा आपला रीलवाला आहे, कारण आपले रील वगैरे मोस्टली एडिट हा करतो व्हिडिओ बाय. जे गावचे रील्स आहेत जे तुम्ही बघता ते आपला व्हिडिओ बाय एडिट करतो. त्यामुळे व्हिडिओ व्हायला जरा हे करायला आलेलो की थोडासा बाबा लवकर पटापट कर रील एडिट, कारण आपल्याला आता इंस्टाला पोस्ट करायचे आहेत, खूप दिवस झालेत. आणि आपल्या बाजूला वेदर भाई बसला आहे, विरूचा मोठा भाऊ. आणि आता आपली दिवसभर आता भजनं चालू होतील आणि गेल्या वर्षीप्रमाणे मग त्या भजनाला टाईम नाही, कारण 12, 1, 2, 3 किती पण असतील. त्यामुळे आत्ता आरती होईल सत्यनारायणाची आणि आरती झाल्यानंतर भजनं चालू होतील आणि मग वेळ भेटला तर आमचे जी महिला मंडळ आहेत ते फुगड्या घालतील. असा एक आजचा प्रोग्राम आहे. आणि उद्या उत्तरपूजा, उद्या गणपती बाप्पाचा 10वा दिवस आहे आणि परवा आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार. आणि त्याच्यानंतर आपण 19 तारीखला मी आपली ॲडव्हेंचर घेऊन परत बॅक टू डोंबिवली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तर थोडासा मोठा होईल आणि याच्या अगोदर व्हिडिओज काहीच बनवायला भेटले नाही, कारण तब्येत डाऊन, म्हणजे एकदम इकडे भरपूर साथ होती गावी आपल्या मोड्याची आणि ताप वगैरे सगळे खोकत सर्दी चालूच होती, त्यामुळे मी पण कंटाळलेलो. त्यामुळे त्याच्यानंतरचा व्हिडिओ आत्ता मी चालू करतो आहे. आता वाडीतले आमचे बरेचसे गणपती गेले 5 दिवसानंतर. आता मला वाटतं आमचा एक खाली 3 गणपती आहेत, असे मिळून आता 4 गणपती बाकी आहेत. ते पण अजून 17 दिवस 2 गणपती थांबणार आहेत आणि 2 गणपती 11 दिवसांनी विसर्जन होणार. त्याच्यामुळे आता पाऊस तर कमी आहे, नाही तर 2-3 दिवस पावसाने खूप झोड काढलेली इकडे. आता थोडंसं मोकळं आहे आणि पाऊस आता नाही आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. नाही तर पाऊस असला ना की मग कंटाळायचा खूप, कुठे गणपती वगैरे गेलो की पाऊस चालू. आणि आता लालपरी तर तुम्ही बघितली, लालपरी आता कायमस्वरूपी आपली इथेच राहणार आहे. त्याच्यामुळे आता ही पप्पांना दिले, पप्पांना बोलू तुम्ही आता चालवा, कधीतरी मी आलो तर मला पण भेटेल चालवायला. आणि आपले बिल्डर चाललेत साऊंड सिस्टम आणायला, भूषण भाऊ आणि तन्मय भाऊ. आता कधी येतील काय माहीत नाही.
जया